नाही बोललं तरी दादांचं काम बोलतं ना. अख्खं पिंपरी चिंचवड त्यांच्या मागे उभा आहे. त्यांना माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्या दादांनी काय केलंय. त्यावेळेस दादाच पाहिजे, अजित दादा गाड्या पाहिजे. भोसरीच्या दादांनी या दादांना हलक्यात घ्यायला नाही पाहिजे. नाही कधीच नाही घ्यायला पाहिजे. 100% नाही, 200% नाही घ्यायला पाहिजे. तर अजितदादांचे इथं जे सगळे चाहते आहेत तो फरक पडणार प्रत्येकाला, कारण अजितदादाचे इथं पर्सनली वोटिंग मजबूत आहे. पिंपरी चिंचवडचं वातावरण तर अजून तर काय नाही, पण उद्या समजेल खरं आहे. उद्या का? उद्या तर मेन कार्यक्रम असतो. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत. खरं तर ज्या महानगरपालिकेमुळं हे सगळं घमासान सुरू आहे ती पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे. 1991 ते 2017पर्यंत मी विकास कामं केलेली आहेत आणि त्याच जीवावरती मी ही निवडणूक लढवत असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केले. परंतु त्याच अजित पवारांची सत्ता 2017 साली मूर्ती घोटाळ्यामुळं गेल्याचं विरोधक विसरत नाहीत. परंतु गेल्या 9 वर्षात भाजपच्या काळात देखील कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे हे देखील अजित पवारांनी सांगायला विसरले नाहीत आणि त्याच मुद्द्यावरती अजित पवार सध्या निवडणूक लढवत आहेत. परंतु अजित पवारांच्या या आरोपांवर अद्यापही भाजपकडून स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळं कुठेतरी नागरिकांमध्ये संभ्रम आहे. परंतु पिंपरी चिंचवडच्या या महानगरपालिकेबद्दल सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं हे आपण आज जाणून घेणार आहोत. काय इलेक्शनचं वातावरण काय? अरे बापरे, इलेक्शनचं वातावरण खूप जोरात चालू आहे. पिंपरी चिंचवड हा अजितदादांचा बालेकिल्ला आहे आधीपासून म्हणण्यात येतो. तर अजितदादांचे इथं जे सगळे चाहते आहेत तो फरक पडणार प्रत्येकाला, कारण अजितदादाचे इथं पर्सनली वोटिंग मजबूत आहे. बाहेर गाववाले आणि बाहेरवाले असं काही राजकारण आहे? राजकारण नाही, असं काही राजकारण नाही. हा आपला पिंपरी चिंचवड आहे ना, हा गाव एरिया आहे. हा ग्रामीण भाग होता आधी. या ग्रामीण भागात प्रत्येकजण जेव्हा आधीपासून आलेले आहेत पिढ्यानपिढ्या, काही मारवाडी समाज झाला, गुजराती समाज झाला, कर्नाटक समाज, हे खूप खूप वर्षापासून स्थायिक आहे. यांच्या 3-3, 4-4 पिढ्या येते. जसं मी मारवाडी झालो समजा, पण माझे महेश लांडगे म्हणतायत की पाण्याचा काही प्रश्न आला किंवा दुसरी काही प्रश्न आले का आम्ही का बारामतीला घेऊन जायचं का? बघा, असं नसतं. मग तुम्ही महानगरपालिका बनवलीच कशासाठी? जर तुमच्याकडं काही स्थानिक लेवलवरती काही अडचणी आल्या आहेत तर त्या तुम्हाला इकडनं सॉल्व्ह होणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर अजित पवारांना निवडून दिलं तर तुम्हाला बारामतीला जावं लागेल. नाही, असं काही नसतं. याच्या आधी पण अजितदादांचंच सगळं पिंपरी चिंचवडमध्ये हे होतं ना. पण तेच राष्ट्रवादीत होते की स्वतः राष्ट्रवादीत होते. त्यांना अजितदादांनीच तर भरपूर सपोर्ट केला होता. तेव्हा त्यांच्याच विरोधक होते काही, जे आपण नाव घेऊ नाही शकत. त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की यांना घेऊ नका. तरी अजितदादांनी प्रत्येकाला संधी दिलेली आहे. प्रत्येक तळागाळातल्या माणसाला अजितदादांनी संधी दिलेली आहे. पिंपरी चिंचवडचं वातावरण तर अजून तर काय नाही, पण उद्या समजेल खरं आहे. उद्या का? उद्या तर मेन कार्यक्रम असतो. काय असतो कार्यक्रम वाटाघाटी असते, पक्षाचे पैसे वाटतात लोक, त्याच्यामुळे ते कार्यक्रम कळतो खरा. म्हणजे पैशावर निवडणूक असते का? सगळीकडे तेच चाललेलं असतं. इथलंच नाही सांगत आहे, सगळीकडे तोच गोंधळ असतो. आता काय? आता खरं सांगायला BJPचे चालू आहे, म्हणजे वातावरण चांगलं आहे. BJPसाठी पोषक वातावरण आहे सध्या. BJP आणि राष्ट्रवादी या 2 गटामध्ये तटस होईल आणि BJP किंवा राष्ट्रवादी मिळून किंवा सेपरेट असं कोणीतरी सत्तेत येईल. अजित पवार म्हणतायत की भाजपनं 9 वर्षात खूप भ्रष्टाचार केला आहे, त्यांना हद्दपार करा, मीच विकास केला आहे. नाही, विकास तर दादांनीच केला आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. 15 वर्ष राष्ट्रवादीची इथं सत्ता होती, त्या काळामध्ये भरपूर विकास झाला. हे सगळं बरोबर असते, आरोप प्रत्यारोप होत आहे. एकरी उल्लेख मी बांगड्या नाही, हे चुकीचं आहे. आज दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एक संविधानिक पदावर आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना थोडंसं महेशदादांनी पण नंतर महेश लांडगे नरमले, नंतर ते म्हटले की माझं चुकलं, दिलगिरी व्यक्त केली. मग तर त्यांचा मोठापणा झाला ना. त्यांनी मन मोठं केलं, त्यांचा मोठापणा आहे की त्यांनी त्यांची चूक मान्य पण केली आणि माफी पण मागितली. हे त्यांचा मोठापणा आहे. त्याच्याबद्दल लोक नक्कीच त्यांना एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखतो. पुण्यात अजितदादांनी काही गुन्हेगारांना उमेदवारी दिली. हो, चर्चा असेलच. हो, ऐकले. ते पण दादाचं चुकलं की गुन्हेगार कोणताही असो आणि
किती मोठ्या गुन्ह्यामध्ये तो असेल तर त्याला तिकीट देऊ नये. कारण गुन्हेगाराला तिकीट दिलं, गुन्हेगार निवडून येतात, त्यांच्या ताकदीच्या जोरावर, पैशाच्या जोरावर निवडून येतात आणि पुन्हा मग प्रभागात दहशतच निर्माण होते. तसं नाही झालं पाहिजे. आता अजित पवार म्हणतात की भाजपच्या काळात लय दहशत वाढली, गुंडगिरी वाढली, दादागिरी वाढली. आता आम्हाला तर तसं काय दिसलेलं नाही, कुठं नाही वाढली? दिसलं नाही. आता मी माझ्या प्रभागाबद्दल बोलू शकतो. काय आता या दोघांपैकी कोण करेल वाटतं? आता तसं बघितलं तर जे BJPमध्ये आहेत ते काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतच होते, तेच लोक होते, तेच आज BJPमध्ये आहेत. मग आता शेवटी कसं आहे, विकासाची जी धारणा असते ते पण काय गेले तिकडे? आता हे कसं असतं, राजकीय कोलांटेवढ्या म्हणतात त्याला, तो प्रकार आहे हा. मग आवडतं काय सर्वसामान्य? नाही करायला पाहिजे ना. एक तर BJPनं घ्यायलाच नाही पाहिजे, कोणत्याच पक्षांना नाही घ्यायला BJP पाहिजे. तर अख्खे सगळे बाहेरचेच आहेत. राष्ट्रवादीचं आहे ना, मग तेच तर BJPचं चुकतंय ना. आता जसं 2017च्या नंतरची जी निवडणुका झाल्यात त्याच्यात सगळे BJPमध्ये बाहेरचेच लोक आहेत, त्यांचे स्वतःचे लोकच नाही आहेत. मग आता ते काय कोणतरी आता मध्यंतरी म्हणलं तर दुसऱ्याचं मूल मांडीवर घेऊन त्याला खेळवायचं, तसं काम चाललंय. कोण म्हणलं होतं? एवढं नाही आठवत, पण राज ठाकरे. हां, राज ठाकरे किंवा सॉरी कोणतरी म्हटलं होतं, राज ठाकरेच म्हणलं होतं, उद्धव ठाकरे म्हणलं होतं, असं कोणतरी आहे. पण असं नाही ना, BJPनं मूळ विचारधारा नाही सोडायला पाहिजे त्यांची, जे काय आहे ना, अटल बिहारी वाजपेयी असतील. अजित पवार एकटेच लढत आहेत. हो, कुठंतरी सहानुभूती वाटते का तुम्हाला की नाही, पुरून उरणारा माणूस आहे. हं? त्यांच्या मागचे कुणीच बोलत नाही, त्यांच्यावर एवढे आरोप झाले तरी? नाही बोललं तरी दादांचं काम बोलतं ना. अख्खं पिंपरी चिंचवड त्यांच्या मागे उभा आहे, त्यांना माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्या दादांनी काय केलं आहे, पिंपरी चिंचवडचा विकास कुठं झाला, हे सगळं माहिती आहे ना त्यांना, सगळ्यांनी बघितलं ते. म्हणजे भोसरीच्या दादांनी या दादांना हलक्यात घ्यायला नाही पाहिजे. नाही, कधीच नाही घ्यायला पाहिजे. 100% नाही, 200% नाही घ्यायला पाहिजे. नाही असंच सांग की. कुठलं वातावरण पिंपरी चिंचवड शहरातलं सांगता येत नाही, अर्ध कारण की 50-50. अर्ध कारण कसं आहे, भाजपचं तिकीट डावललेलं आहे जणांचं, व्हिडिओ व्हायरल झालेत खूप, त्यामुळं नागरिकांमध्ये खूप राग आहे. कोणांमध्ये राग आहे? नागरिकांमध्ये भाजपचा राग आहे. अर्ध तिकीट असं का राग आहे? डावललं ना, जे चालू नगरसेवक होते त्यांना डावललं, जे बाहेर ना डावलल्यामुळं. आणि जे बाहेर आले त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे कोण बाहेरचे? राष्ट्रवादीचे दुसऱ्या पक्षात आलेले लोकांना नाही आवडत नाही. नाही, ते नाही आवडत. निष्ठावंतांचं काय? हा? निष्ठावंतांचं काय? जे निष्ठावंत राहिले त्यांचं काय? त्यावेळेस दादाच पाहिजे, अजित दादा गाड्या. घड्याळच पाहिजे. हे गाती सत्ता नको. भाजपकडून महेश लांडगे यांनी शड्डू ठोकलाय, आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोण सरस वाटते, कोण येईल वाटते? आता दादाला त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज तर भेटला पाहिजे, कारण दादाचं काम बोलतंय. पिंपरी चिंचवडचे आता पालकमंत्री पण तेच आहेत, तर वाटतं दादाला त्याचं ॲडव्हान्टेज भेटलं पाहिजे, जे पाठीमागं जे काही झालं ते. वाटतं का तुला हे सगळं? या पक्षातून जायचं, त्या पक्षात लढायचं, याला घे त्याला घे? नाही तसं काय पटत नाही पटत असं. सगळ्यांनाच पटत नाही, कोणालाच पटत नाही नागरिकांना. दादा एकटेच पळतात, सभा घेतात, त्यांच्या पाठीमागं कोणीच दिसत नाही. महेश लांडगे यांनी एकेरी उल्लेख केला, मी बांगड्या भरल्यात का, त्यावेळेस पण इथले नेते बोलले नाहीत. अजितदादा राज्य नेतृत्वावर टीका केली जाते, एकेरी उल्लेख केला जातोय. परत झालेत ना शांत, बोलले ना परत. कोण? महेश लांडगे. माझे त्यांची बरोबरी नाही आहे, बोलले आलेच ना, मग ते शेवटी झालंच ना. वरनं बोलायला काय सगळेच बोलतात, परत शांत झाले ना. पक्ष नेतृत्वानं कान टोचलेले दिसत आहेत. फडणवीसांचं पण जास्त लक्ष नाही इकडं, अजितदादाच फिरत आहेत. का फडणवीसांचं लक्ष नाही? मुंबई महत्वाची ना. हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे, यामुळं किती टक्के किंवा आयात उमेदवार घेतल्यामुळं भाजप जी आहे सत्तेत आत्ता महानगरपालिकेच्या होती, ती पुन्हा येऊ शकते का? येऊ शकते, पण एक हाती सत्ता येणार नाही. त्यांना कोणाला बरोबर घ्यावंच लागणार. कोणाला म्हणजे राष्ट्रवादीला जवळ घेऊन ती सत्ता करणार. असे महाराष्ट्रात एकच येत, इथं पण एकत्र होती पुन्हा. आत्ता सातपुरती भांडणं आहेत, पण पुढं इलेक्शन झाल्या एक हाती सत्ता भाजपला येत नाही.
त्यांना राष्ट्रवादीला जवळ घ्यावंच लागणार. मला एक खरं सांग, शहरात गुंडगिरी दहशतगिरी असं काय आहे का बरं? प्रमाण वाढले खूप, गुंडगिरी वाढली. वाढली आहे ना. कोयता गँग खूप ॲक्टिव्ह झाली. पिंपरी चिंचवडमध्ये खरा विकास कुणी केला? पिंपरी चिंचवड मला तर असं वाटतं की ते अगोदरच झालं आहे ऑलरेडी विकास. जे मला तर वाटतं दादाच्या काळामध्ये झालेला आहे सर्वात जास्त. या 9 वर्षात विकास झाला नाही का? या 9 वर्षामध्ये झालं आहे, पण ते सेंट्रलचे जास्त प्रोजेक्ट आहेत त्यात. बरं. सेंट्रलचेच आहेत ना, मेट्रो म्हणा किंवा रस्त्याचे म्हणा, हायवेचे म्हणा. तर या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता म्हणजे भाजपला अगोदर वाटत होतं की ही सगळी एकतर्फी निवडणूक आहे, परंतु अजित पवारांच्या एंट्रीमुळं आणि त्यांच्या झंझावाती स्वभावांमुळं, आरोप प्रत्यारोपामुळं, भ्रष्टाचाराचे केलेले आरोप याच्यामुळं सध्या हे जे वातावरण आहे ते बदललेलं आहे. शहरातील गुंडगिरी, दादागिरी, शहरातील विकास, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळं कुठंतरी भाजप जे आहे ते कमकुवत दिसत आहेत. एवढंच नाही तर आमदार महेश लांडगे यांनी जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो एकेरी उल्लेख केला त्याच्यावरून देखील नागरिकांमध्ये नाराजी आहे. खरं तर हे सगळं असताना या संमिश्र प्रतिक्रिया आहेत आणि कोण जे आहे या महानगरपालिकेत बाजी मारणार हे येणाऱ्या काही तासात कळणार आहे. कारण उद्या या ज्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या थंडावणार आहेत आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 16 तारखेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा बाजीगर कोण हे ठरणार आहे, ते दिसणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.